नवरात्रीचे 9 दिवस 9 रंग. नवरात्री हे आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रांचा मुहूर्त आहे. हा सण देवी दुर्गेच्या नव्या रूपांचा आराधना करून साजरा केला जातो. प्रत्येक दिवशी देवीच्या एका रूपाचे पूजन होते आणि त्या दिवशी ठरलेला रंग परिधान केल्याने काही विशेष सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते अशी श्रद्धा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये भारतीय महिला रोज 9 वेगवेगळ्या रंगाच्या साडीमध्ये नटतात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचा रंग, तो रंग कशासाठी असतो आणि देवीचे रूप आपण पाहूयात. पहिला दिवस, रंग पांढरा. नवरात्रीचा पहिला दिवस हा पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. पांढरा रंग हा शांती, शुद्धता आणि साधेपणाचे द्योतक आहे. या दिवशी माँ शैलपुत्रीची पूजा केली जाते. भक्त पांढरे वस्त्र परिधान करून मनातील नकारात्मकता दूर करण्याचा आणि नव्या सुरुवातीचा संकल्प करतात. दुसरा दिवस, रंग लाल. लाल रंग ऊर्जा, शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे. या दिवशी माँ ब्रह्मचारिणीची आराधना केली जाते. भक्त लाल वस्त्रे परिधान करून आत्मविश्वास, प्रेम आणि सकारात्मकतेला आमंत्रण देतात. तिसरा दिवस, रंग निळा. तिसऱ्या दिवशी भक्त राजेशाही निळ्या रंगाचे वस्त्र घालतात. हा रंग स्थिरता, मनःशांती आणि समृद्धीचा द्योतक आहे. माँ चंद्रघंटाची उपासना करून साधकांना भयमुक्ती आणि आत्मबल प्राप्त होते असे मानले जाते. चौथा दिवस, रंग पिवळा. पिवळा रंग हा आनंद, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. या दिवशी माँ कुष्मांडा यांची पूजा केली जाते. हा रंग आयुष्यात आनंद, उत्साह आणि सुखशांती आणतो. पाचवा दिवस, रंग हिरवा. हिरवा रंग निसर्ग, वाढ, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे. माँ स्कंदमाताची आराधना या दिवशी केली जाते. हा दिवस आयुष्यातील प्रगती आणि सौभाग्य वाढवतो असे मानले जाते. सहावा दिवस, रंग राखाडी. राखाडी रंग संयम, शिस्त आणि संतुलनाचे द्योतक आहे. या दिवशी माँ कात्यायनीची उपासना केली जाते. हा रंग भक्तांना मनावर नियंत्रण ठेवण्याची प्रेरणा देतो आणि कठीण प्रसंगी धैर्य देतो. सातवा दिवस, रंग नारिंगी. नारिंगी रंग ऊर्जा, शक्ती आणि जोशाचे प्रतीक आहे. माँ कालरात्रीच्या पूजेमुळे सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो असे मानले जाते. भक्त नारिंगी वस्त्र धारण करून आत्मविश्वास आणि निर्भयतेचा संकल्प करतात. आठवा दिवस, रंग हिरवा. हिरवा हा अद्वितीय रंग, करुणा, सर्जनशीलता आणि आत्मशुद्धतेचे प्रतीक आहे. या दिवशी माँ महागौरीची आराधना केली जाते. भक्त या रंगाचे वस्त्र घालून जीवनातील अपवित्रता दूर करून निर्मलता प्राप्त करण्याची कामना करतात. नववा दिवस, रंग गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेम, मैत्री, सौहार्द आणि सौम्य भावनांचे प्रतीक आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस माँ सिद्धिदात्रीला समर्पित असतो. या दिवशी गुलाबी वस्त्र परिधान करून भक्त जीवनात आनंद, स्नेह आणि पूर्णत्व प्राप्त करण्याची प्रार्थना करतात. रंग हे केवळ दिसण्याचा भाग नाहीत, तर ते मनोबल, आस्था आणि भावनिकतेशी जोडलेले असतात. या रंगांचे वस्त्र परिधान करून एकमेकाबरोबर नवरात्री साजरी करणं नवरात्रीच्या उत्साहात वाढ करतं. ते सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे.